तुम्ही द्या गर्जना त्या नावाची कुळामध्ये आलात ना, मग द्या गर्जना नावाची। बसलात का तुम्ही या कुळामध्ये? कुठं बसलात देवा? बर, काय देवा, काय मानपण आहे या देवाचं तुझं? बोला। मेंढा, बर, 5 वर्षात मेंढा द्यायचं का तुम्ही? हा देता ना? हा, आणि दुसरा काय मान आहे देवा वर्षाचा? काही काली तलक। मग काली तलक द्यायची तुम्ही वर्षाला? बर, मग तेव्हा काली तलक कोणाला द्यायची मग? बोला। हा, कालभैरीला। मग कालभैरी कुठं बसली देवा? येईल का सांगता तुम्हाला? गावच्या शिवारावर। मग तुमची गावदेवी कुठं बसली? गावच्या शिवारात कालभैरी रूपात होती। हा, कालभैरी रूपात। तुमची कालभैरी कुठं ह्या दिशेला आहे का? तिकडं द्यायची मानपान। हा बाबा, हे तुमचं पोरगाय म्हणून नाही, सत्य असेल त्या सांगा, कुठं बसले कालभैरी? बर, द्या भंडारा द्या हातावरती। कुठं बसली देवा? बर, ठीक, बरोबर आहे, बरोबर। कालभैरी तिथं बसली देवा। ते पण सगळ्यांना विचारा,
नाही तर मी सांगून नाही, मी एकटा सांगून अहो, नाही. काय आता तुम्ही वयस्कर आहेत एवढ्यांच्यात म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. अजून कोण वयस्कर माणूस या कोणतरी पुढे बाबा या इकडं. तो भाऊ आहे माझा, तो कसं काय विचार? तुम्ही गावदेवीच्या गावदेवी आहे ना याच्यातलं काय तिथंच आहे, तीच कालभैरी रूपात. या इकडं नको ते विचारायचं. आपण विचारला नाही तर आपला खुलासा कसा होईल. बघ देवा, आता या देवामध्ये तुझा 5 वर्षात मेंढा दिला जाईल. मेंढा देताना तुम्ही 5 वर्षात त्या द्याल ना. हा, आणि वर्षाला तुला काय काळी तलक देता, कोंबडा देता? 2 कोंबडं हा, काली 2 कोंबडे काली तेव्हा ते दरवर्षी देता ते का? पण देवाला विचारा, एक कोंबड्यावर दुसरा काय देतात त्या बर. आत्ताच फोर करा. एक कोंबड्या देवा काय द्यायचं तुम्ही दुसरं सांगू शकता. बोला. 2 नारळ. बर, 2 नारळ द्यायचं. अजून काय शिवारात काय द्यायचं आहे का? मग या कुळाला सुखी कराल पूर्ण. हा, आणि तुझं या 5 मुख्याचं काय मानपान आहे ते पण सांगून द्या आता. मग बोला. पुरणपोळी दही भात. बर, मग तेव्हा याला 5 मुखी काम म्हणतात ते आम्हाला जरा फोड करून द्याल का तुम्ही? हा, नाही जमणार. बर, 5 मुख्याची फोड आता ते आपल्याला 5 मुख्य द्या देवाला. म्हणजे 5 मुख काय ते पण आपल्याला माहित व्हायला पाहिजेच होती. येईल का देवा सांगता? बोला. नाही. चल देवा, तू आलायस ना मदतीला, सांग बरं याला 5 मुख काय आहेत? बोला. जे त्याची पण फोड करून जरा या देवामध्ये बसलाय ना, पहिल्यापासून बसलाय ना बाबा. हा. बोला. बोला. त्याचा पुरणपोळीचा मान आहे, दही भाताचा मान आहे, तो देऊ आम्ही. पण त्याला 5 मुख काय आहेत, कुठली रूप आहेत त्याची, कशासाठी 5 मुखी पुजलाय त्याची पण माहिती कुणाला झाली पाहिजे. त्याचं म्हणा. बोला देवा, येईल का देता तुम्हाला? येईल का सांगता? बोला. भंडारा द्या, भंडारा द्या. देवा, बोला देवा, येईल का? हा, तुझा निवेद मान्य आहे आम्हाला पुरणपोळीचा, दही भाताचा, पण तुझे 5 मुख आहेत. मग 5च मुख का? कुठली कुठली 5 मुख आहेत ती? बोला. बोलो कर. तू आलायस ना एवढ्या आनंदामध्ये, मग ते जरा कुळाचा उद्धार करून दे, त्याची माहिती जरा. ती माहिती दिली पाहिजे आम्हाला. येईल का देवा तुला सांगता? नाही तर मग शांत व्हा. ज्या भंडाऱ्याचा मान देवाला चल, जाऊ द्या जागेवरती. कुठला अवतार त्याचा आम्हाला हा. सांगा, नाही का? हा, त्याच्यात अवतार आहे. 5 मध्ये अवतार बरेच आहेत. बरोबर आहे. कुठला अवतार आहे देवा? बोला. कुठला अवतार रूपी बसलाय? सांगा, तेवढीच आम्हाला माहिती होणार. या लवकर आलात ना एवढ्या आनंदामध्ये, मग सांगून द्या ना कुठल्या रूपात बसला इथं 5 मुखाचा. बोला. बोल देवा, सांगून दे. नुसता दाखवत ताल करू नको. तुझी त्यांना प्रचिती दाखव, कुठल्या रूपात बसलाय, का बसलाय. 5 मुख आहेत, पण कुठलं रूप आहे त्याचं, ते रूप तर समजलं पाहिजे कुणाला. आता ते तर समजावं, आता नवीन आहे. एक हो बोंबड्याचा हो अवतार. हो. एक प्रकारचा नवीनच आहे. असू दे असू दे, हे पण नवीनच आहे. हो. बोला. येईल देवा. सांगता येत नसेल तर जाग्यावर घ्या, भंडाराचा मान घ्या आणि जाग्यावर जा. घ्या भंडारा हातावरती, द्या भंडारा हातावर.
घ्या हातावर, घ्या हातावर. बोला. बोलायचं असेल त्याचा खुलासा करायचा असेल तर मोकळा करून द्या, नसेल तर मान द्या घाटावरती आणि दर्शन घेऊन शांत व्हा. चला करा मोकळं. घ्या सोडा टाकलं. बर आता आपण नाथांचा वारा घेऊ. आम्ही बाबांचे कोण आपली फोड करून घेऊ सगळे देवांचे काय महाराज. आता आपलं नाथ चला बाबा, आनंदामध्ये आम्हाला या कुळामध्ये काय अडचण आहे, काय मानपान दिला पाहिजे आणि सगळे देवांची जरा आम्हाला ओळख करून द्या. बोला. सद्गुरु दादा सिद्ध आदेश दत्त सिद्ध अलाख निरंजन सब दुःख भंजन आदेश. बोला देवा. हे रूप जे बसलंय देवा कान्होबाचं चेरोबाच्या रूपात, ते कुठलं आहे देवा? श्रद्धा समाधी चिंतस्क दत्त. बोला. काय म्हणता? श्रद्धा आदमन श्रद्धा गिरणार श्रद्धा समाधीश. बोला बाबा. बसा बाबा खाली बसा. बोला. बोला. देवा हे रूप जे बसलंय त्याची त्यांना फोड पाहिजे. आदमशुद्ध शब्द चिंत कुठल्या रूपात बसलाय तो? महादेव सिद्ध समाधी. महादेव सिद्ध समाधी. महादेवाचा अवतार म्हणून बसलाय महादेवाचा. हा बोला देवा. कुठली कुठली रूप आहेत त्याच्यामध्ये?
अनुशद शब्द दत्त तसं कडेपटा श्रद्धा समाधी शब्द चिंतस दत्त पार्वती माता श्रद्धा समाधी चिंत दत्त श्रद्धा गणेशाय श्रद्धा समाधी बर आणि सरस्वती श्रद्धा समादेश म्हणजे श्रद्ध दत्त समादेश अवधूत चिंतस महादेव पुत्री श्रद्धा समादेश इलांमध्ये श्रद्धा चिंतस दत्त समादेश वीरभद्रायण श्रद्धा समादेश अलाख निरंजन महादेवाच्या रूपामध्ये पार्वतीच्या रूपामध्ये वीरभद्राच्या रूपामध्ये आणि कान्होबाच्या रूपामध्ये म्हणजे असे पंचरूपामध्ये देव बसलेला आहे अलाख हा? निरंजन म्हणून त्याला आता शाकाहारी निवेद दिला जातो तर शाकाहारीच निवेद द्यायचा आहे का त्याला? अलाख निरंजन आदेश बघ देवा आता तुमची जी अडचण आहे ती सोडून घ्यायची का पूजेची घ्यायची का मग देवा आता हे 2 झाडं केल्यात कुळामध्ये नाही 5 जण काय आहेत ना इथं मंडळी आहेत ना कोणी येता कुटुंबातून 5 जण येता का पुढं काय द्यायला लागतं हा माहिती पाहिजे या ना आता या ना हा याला दही भात पुरणपोळी आता याला तुमचा 5 वर्षांनी मेंढा द्यायचे काली दरक ती देतात ती कालभैरीच्या नावामध्ये आणि 2 कोंबड्या देतात बरोबर आणि 2 नारळ तुमच्या गावदेवाच्या रूपामध्ये ते वर्षाला असं पण ते पहिला तुमचा काही मानपान असला तर तुमचा पहिला कुठं मान द्यायला लागतो गावदेवा 2 नारळ बरोबर आता बाकीचे जी तुमच्या पूजेचा मान आहे मेन विषय काय आहे तुमचा त्या कुळामध्ये जी झाडं खेळतात आता 2 झाडं तुमची बा खंडोबाची आणि भैरोबाच्या रूपामध्ये आहेत बरोबर मग त्या झाडांपैकी तुम्हाला एकच झाड ठेवायचे का पूजेला ते सांगा पहिले आता तू बाकी सगळ्याही सांगा एकच ठेवायचे नाही पण थांबा एक मिनिट हा. आता हे झाड म्हणजे आमच्या इथं जुना पहिल्यापासून हो. खेळतो त्याला आपण म्हणजे त्याला बोलू शकत नाही तर त्याचा नाही असा वाडा नाही वारा हा, वारा आहे पण आता कसं एवढे वर्ष डायरेक्ट मध्ये त्याला बोलू मी काय शकत म्हणतो नाही. हा, बरोबर. तुम्ही 5-15 वर्ष आता सेवा तेच केलेली हा. बरोबर आहे मग आता देव जे सांगेल ते ऐकायला पाहिजे तुम्ही हो. हा जर समजा आता दुसऱ्या झाडाला चान्स दिली का त्यालाच दिली ते पण तुम्ही मान्य केला पाहिजे नंतर परत तुम्ही सांगाल आम्हाला हे मान्य नाही तुम्हाला मान्य होईल का श्रद्धाच महादेश नाही जाणार मान्य होणार नाही तुम्हाला मान्य नाही होणार देव सांगतोय का तुम्हाला काही सांगा तरी तुम्हाला मान्य होणार नाही कुठल्या झाडझडी निवडला तरी तुमच्या कुळात मान्य होणार नाही कोणला निवडला समजा त्या जुन्या झाडाला निवडला तरी मान्य होत नाही नवीन झाडाला निवडला तरी तुमच्या कुळात मान्य होत नाही बरोबर आहे का हीच गुढी आहे ना कुटुंबामध्ये हा बरोबर आहे मग आता याला पर्याय काय सांगा आता तुम्ही वर्षाचा देवाने मान केला तर चालेल का तुम्हाला हा नाही चालणार मग आता दोन्ही पैकी कुठलाही झाड निवडला तरी तुम्ही मान्य करणार नाही न मग वर्षाला मानपान कराल ते पण चालणार नाही जास्त वादविवाद होणार बरं वादविवाद जेव्हा व्हायला नको आता सुख पडला पाहिजे कुटुंबाला तुम्ही मान्य करून घ्या कुठल्याही तरी झाडाला मान तुम्ही दिलाच पाहिजे नाही तर मग एवढा उत्सव एवढा जागर गोंधळ करून काय उपयोग आहे तुमचा कुठल्या तरी झाडाला तुम्ही मान दिला पाहिजे ना आता या देवाने सांगितलं आम्ही कुठला जरी झाड निवडून दिला तरी तुम्हाला कुणाला मान्य होणार नाही मग ते आहे ते चित्र दिसत असेल देवाला म्हणून सांगतोय हा पहिली देवा का चुकी झाली असेल अज्ञानपणा मुलांना सांगून द्या ठीक आहे देवा का चुकी झाली सांगा जरा तुमच्या मुखाने ऐकू द्या त्यांना सर्वांना आलात ना तुम्ही दादा गुरु मच्छंद सिद्ध अल्लाच निरंजन सब दुःख म्हणजे शब्दाचा समादेश बोला देवा का चुकी झाली चिंतस दत्त सिद्धास चुकी कोणत्याच प्रकारची नाही पूजापाठ सर्व त्यांचे मस्त बाप दादापासून चाललेले पण गर्वाने सर्व केले आदेश बाप दादापासून पूजा चाललेला आहे पण थोडासा अहंकार कुठेतरी माणसाला वाढला म्हणून ही चुकी झाली. दत्त दादा गुरु आला का लक्षात तुमच्या? बाप दादापासून पूजा चालले पण कुठंतरी मी भारी या गोष्टीत फसला गेलेलं काम आहे आता त्याला मान्य करायला लागेल निरंजन आदेश आला लक्षात अजून काय विचारायचं आहे का वारा आहे तर विचारून घ्या पूर्ण पोट करून घ्या चिंतस दत्त आता याला पर्याय काय तुमचा चिंतस दत्त
जी गोष्ट यामध्ये तो होती ती स्वतःहून स्वीकारली कोणी आणून बसून त्या कोणी लगीन कार्य असला थांब लगीन कार्य राहू दे. नाही मग ते पण इसराला चालले त्या बोली आपण इवर शांत शांत राहा शांततेत घ्या दत्त दत्त जास्त वेळ नका. ओम जास्त शांती वारा चालणार नाही वारानंतर शांत होईल काय असं एक दोन प्रश्न विचारून घ्या देवारामध्ये जी गोष्ट बसली होती कालिका म्हणून ती कानाकात होती तू काय पडला ती झाडांनी स्वतःहून आणून बसवली ती का दुसऱ्या कोणी बसवली बोल देवा दुसऱ्यांनी शत शत शब्दातच महादेश लाख निरंजन दुसऱ्या बसवली झाडांनी नाही बसवलेली हा शब्दात शब्दात पण देवा आता हे सगळा इडापिडा दूर करा पूर्ण शक्ती हे जोडून द्या घ्या वाजवा नाथाचं अजून काय विचारायचंय आता विचारा अंगा थांब. आल्यात देवत काय असेल ती गुढी काढून टाका काही ठेवू नका लग्नाचं काय म्हणता आता काय मानकरी आहेत समजावं हा. कोंबडं देतात समजावा बर खाली का बसवली नाही म्हणजे त्याचा मान दिलेला आहे तिला ती का देवाऱ्यात नाही बसली तुमची हा. देवा कुठून बसली होती बाहेरच्यानी का कुळाच्यानी सांगून द्या बरोबर आहे ते पण फोड करा त्यांना जाऊ दे त्यांचा पूर्ण मोकळाच करून द्या काही ठेवू नका कुलातलाच असणार ना शब्दाच महादेश ऐश. शब्दात शब्दात कुळातल्याच आहे. तो विषय तुम्ही सोडून द्या आता वाद घालू नका आता त्या गोष्टीचा मी काय विचारतोय कुलातल्यानी मी स्वतः ज्यांनी दिली त्यांनी स्वतः स्वीकारली का दुसऱ्याच्या सांगण्यावर दुसऱ्या सांगण्यावरून. घ्या आवाज झाला ना तुम्हाला आता झालं का मोकळा तुमचा आता सगळा परवा तुम्ही काय करायचं हा. शब्दास महादेश अवधूत चिंतस दत्त 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 आता महाराज मी काय म्हणतो, ऐका ना. महाराज वारदार महाराज घ्या ना. हे बघा मी काय म्हणता, या झाडाला पण कशामुळे त्रास होता ते पण विचारून घ्या याला एवढं ऐकू दे हा हा का त्रास होता बघ देवा हे बाजूला तुझं जे झाड बसलंय त्यांनी लय हल्ला भोगल्या या कशामुळे भोगल्या बोला नाव सांगा तुमचं श्याम श्याम बघा का झाला त्रास झाला त्या बघा बरं त्याची पण फोड करून द्या जरा ओम नमः शिवाय शु 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 अलाक्ष जन्मन शब्द शब्द समादेश अहंकार गर्व श्रीशब्द अलाक्ष मन शब्द शब्द चिंत अदे शब्द चिंत दत्त सिद्ध अदे शब्द शब्द समादेश चिंत दत्त अलाक्ष निरंजन शब्द समादेश अजित चिंत दत्त सिद्ध हर मन शब्द 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 समादेश आदेश अरे शब्द 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 महादेश ओम नमः नमः धन्म अल्लाह शब्द शब्द महादेश इजादम शब्द शब्द महादेश शिव 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 शब्द दत्त आदेश शब्द नम नृसिंह दत्त शब्द आदेश शब्द चिंतक दत्त ओम नमः नारायण शब्द 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 महादेश अल्लाह शिव 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 गौरक्षम महादेश शब्द शब्द कुल सोम भगवत भानु शब्द महादेश इधर शब्द आला इधर शब्द ओम शब्द शब्द महादेव दत्त इधर शब्द शब्द आदेश शब्द महादेश हनुमान शब्द चिंतस दत्त आदम शब्द चिंतस दत्त सिद्ध अलाक्ष निरंजन बघ देवा त्याला या झाडाला जो त्रास झालाय तो पुनरुपी होता कामा नाही आदम शब्द चेतन पूर्ण 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 मोकळा करून ठेवा त्याला काही त्रास होता कामा नाही कनकनी इंद्रायण शब्दास महादेश गोदावरी संसिद्धस महादेश हर हर महादेव नर्मदे 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 महादेव ओम नम नारायण सिद्धदास महादेश एक तंबाखला आंघोळ करायची तुझ्यावर ऐकून घे जरा वजाबाई त्या 5 गावाच्या 2 6 एक आईच्या गडावर सप्तशृंगी 7 आंघोळ्या करायच्या आता ओम शांती मूळ स्थितीवर मूळ स्थितीवर मी तुला 2दा सांगितले का गड पण जुना पण गड उतरता पण नवा पण गड उतरले ओम शांती 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 त्याच्यात तुझा कल्याण आहे नंतर म्हणजे देवाचं असं म्हणणं आहे हो. का आता जेवढी शांती धराल तेवढ्यात तुमचं चांगलं होणार आहे तुझ्या कुळाचा तुझ्या घराचा नाही तर सीधा आता शांतता धरली पाहिजे आणि ज्या आंघोळ्या सांगल्यात त्या पूर्ण केल्या पाहिजे
घ्या आणि पुन्हा आताच घ्या जरा खेळू दे देवाला देवा ओढून द्या सगळ्यांच्या अंगावर बघा बाबा ही झाडं बसल्यात यांना जो त्रास होतोय तो पण पूर्ण मोकळा करा वारंवार यांच्या अंगात संचार भरला नाही पाहिजे पूर्ण मोकळी करून द्या त्यांचा आजार दूर करा काय अडचण आहे ती पण सांगून द्या बघा द्या पूर्ण मोकळा करून तिला काय अडचण आहे ती सांगून द्या ना जरा मोकळा करा तिला पण एक नारळ घ्या नारळ द्या स्वस्तिक काढा द्यावा स्वस्तिक आदर्श हल्दी कुंकाने स्वस्तिक हल्दी कुंकाने स्वस्तिक हे दत्त महादेश कापूर शत्र जो खंड मासा भांडवल श्रद्धा समावतो चिंता तात्पर्य श्रद्धा श्रद्धा महादेश चिंता तात्पर्य श्रद्धा महादेश बघा आई जगदंबे समस्यांचं गावदेवी माते महादेश 64 रोगांमध्ये श्रद्धा महादेश कामाख्या मातेश कालभैरव रेणुपण कालिका जोदानी करी महालक्ष्मी श्रद्धा महादेश महादेश अवधूत चिंत सुखदत्त महादेश अवधूत चिंत सुखदत्त आदेश अवधूत चिंत सुखदत्त बाग ही येडापेडानंतर आपण झालीच पाहिजे आदेश ओम नमो नारायण अवधूत चिंत सुखदत्त आलाख निरंजन सिद्धास महादेश इधर शब्द अवधूत चिंत सुखदत्त सिद्धास महादेश ओम नमः नाम शुद्ध चिंत सिद्धास महादेश आलाख निरंजन सब दुख बने आदेश संपूर्ण क्रिया संपूर्ण विराटाने साबडा स्वर्ग सर्व बंधन मुक्त सर्व
आदेश सगळ्यांच्या शिक्का टाकून घे. उपास करता का कोणता वार कुठला आहे मंगळवार सोमवार मंगळवार सोमवार सोमवारी काय काय करता उपासाला आदेश बोला. खिचडी खाता गावाला खिचडी सुख पाहिजे ना उपवास म्हणजे काय याचा अर्थ काय बोल आदेश पोट भरावा खाता का मग 3 फळं नाही तर 1 फळ कोणता निवडता 3 फळ घाल का 1 फळ? 3 फळं खायचे का 1 फळ उपवास करायचा एक फळ चालेल आदेश सुख आदेश वचन 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 इजानमध्ये शब्द महादेश दादा लक्षण सिद्धार्थ अलख निरंजन आई जगदंबे सप्तशृंगा सिद्धम साबरी माते सिद्ध समाधी 64 योगी माते गावडी माते साध्या साबरी सिद्ध समाधी एक विरा सिद्ध समाधी सिद्ध समाधी इत्यादी ओम नमः शिवाय आदेश सुख सुख या दर्शन घ्या. थांबा जरा, तिथं बसून राहा बाहेर. त्याला 3 शनिवार 3 नारळ उकरायचे इकडे कोण आहे? कोण आहे? बाप आहे, बाप आहे. 3 शनिवार लगातार 3 नारळ घ्यायचे उजव्याकडून त्याच्यावर हळदी कुंकू एकाच वेळेस 3 हातात धरायचे हळदी कुंकू आणि थोडेसे अक्षता हां उजव्या बाजून नंतर डाव्या बाजून इकडून होतात ना त्याच्यानंतर तुझ्या घरामध्ये तुळजाचं नाव घ्यायचं तुळजाचं गावदेवीचं नाव घ्यायचं तो पडायचा प्रसाद करायचा नाही तो पिशवीत टाकायचा त्यानंतर हनुमंत मंदिरात जायचा दुसरा ते 3 एकदमच घ्यायचा त्यावर रिटर्न यायचा नाही दुसरा हनुमंताच्या पायापाशी वाहून द्यायचा उजव्या उरले 2 नारळ फोडले आणि 1 ते 2 एक करून वाईच्या नदीत सोडून द्यायचं असे 3 शनिवारी करायचे हा. इकडं इकडं सर ए, पाया पड. पाया पाड. देवाचे पाय पाड. नको आपला. अंबाबाई कसा केला ला? बाबा कसा नशीब ते बाबांनी मारलं मी आता डोक्यात कास खाली. काय सांगितलं लक्षात ठेवलं आता काय सांगायचं काय सांगितलं ते लक्षात ठेव बोलू नका ना नारळ शनिवारी उजव्या उजव्या बाजूला. उजव्या बाजूला त्याचे नाव ते गावठी फुलामध्ये गावदेवीचे घाण म्हणतात. डाव्या बाजूला प्रदक्षिणा घालायची त्याला बरोबर आहे 5 वेळेला प्रदक्षिणा घालायची 5 वेळेला हात लावायचा पायाला
कोणला लागा आता राजकारण आम्ही पहिल्यांदाच पाहिले